माननीय सभापती महोदय, काल झालं रात्री चर्चा संपली 9 वाजता. 6 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व मी विधान परिषदेत महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आणि हा योगायोग होता की त्यांचा हा दुसरा अर्थसंकल्प होता, माझाही दुसरा अर्थसंकल्प होता. परंतु या पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांची आठवण पूर्ण अर्थसंकल्पात आणि रोजच्या विधिमंडळाच्या कामकाज सातत्याने जाणवत आहे. त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की अजितदादा हे शिस्तीचे होते. आर्थिक शिस्त असावी अशी त्यांची नेहमी त्यांची धारणा होती आणि किती काही झालं तरी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही त्यांनी मोडू दिली नाही, ते मर्यादेत ठेवली. आणि साधारणतः जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्या एक बात लक्षात येईल की अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने 3-4 बाबींचा शिस्तीच्या दृष्टीने 4-5 मुद्देच महत्त्वाचे असतात. पहिला मुद्दा की आपली महसुली तूट ही 1% पेक्षा कमी होऊ नये. दुसरा मुद्दा की आपली राजकोषीय तूट ही 3% पेक्षा कमी होऊ नये. आणि चौथा की एकूण कर्जाची स्थूल उत्पन्नाची जी टक्केवारी आहे ती 25% पेक्षा जास्त असू नये. आणि जे चौथा मुद्दा होता तो चौथा मुद्दा की आपला भांडवली खर्च हा जास्त झाला पाहिजे. 2024ला निवडणूक झाली. 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक कल्याणकारी योजना महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने दिल्या. मागच्या इतक्या वर्षाच्या इतिहासात जेवढ्या कल्याणकारी योजना 2023 ते 2024च्या दरम्यान झाल्या, केव्हाही निवडणूक अनेकदा आल्या, परंतु महाराष्ट्राच्या जनतेला सरकारच्या तिजोरीतून त्यांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी, त्यांची अडचण दूर करण्यासाठी, त्यांच्या अडचणीवरला साथ देण्यासाठी, अडचणीला मात करण्यासाठी, साथ देण्यासाठी असंख्य योजना या ठिकाणी राज्य सरकारने कार्यान्वित केल्या. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर लोकसभेच्या नंतर जे लोक मंत्रिमंडळाच्या शपथ घेण्यासाठी सूट तयार करून बसले होते त्या लोकांचा मोठ्या प्रमाणात अपेक्षाभंग झाला आणि कधी इतिहासात घडलं नाही तो मताधिक्य आणि तो मॅन्डेट, तो जनादेश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं. आणि या सर्व जनादेशानंतर सरकारची भूमिका, सरकारची जबाबदारी अतिशय महत्त्वाची होती. ती जबाबदारी वाढली होती. लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करायचं होतं. विरोधी पक्षाला असं वाटत होतं की आता काही सरकार अडचणीत आहे, आर्थिक अडचणीत सरकार आहे, आमदारांना काही विकास कामासाठी निधी मिळत नाही आहे. 4-4, 5-5 अधिवेशन झाले कारण की जुनेच कामे एवढे होते मंजूर करून ठेवलेले की तेच पूर्णत्वास करायचे होते. निश्चित प्रमाणात थोड्याफार प्रमाणात तिजोरीवर ताण झाला, हे नाकारत नाही. परंतु या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याची सरकार ही सक्षम होती. आणि या सर्व परिस्थितीमध्ये माननीय सभापती महोदय, यावर्षी अतिवृष्टी झाली. लोकांना असं वाटत होतं, इव्हन अनेक लोकांना असं वाटत होतं, आमच्या पक्षाच्या लोकांना वाटत होतं की आता हे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक तणाव असताना, तंगी असताना अशा पद्धतीचं अतिवृष्टी झाली, आता कसं होईल. परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही मुख्यमंत्री यांनी त्याच्यातही मार्ग काढला. 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. 20,000 कोटीच्या दरम्यानच्या जवळपास रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाली आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी झालं. याची माहिती समस्त महाराष्ट्राची जनतेला आहे.
आणि त्यानंतर आता अर्थसंकल्प आला. अर्थसंकल्पामध्ये एका बाजूनी निवडून आलेले नवीन आमदार होते, अनेक सर्व महाराष्ट्राची जनता होती, अनेक योजना करायचे होते, जुन्या योजना पूर्ण करायचे होते. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं नाही. आम्ही 2005ला मोफत वीज देऊ अशा पद्धतीची घोषणा झाल्यानंतर जे युटर्न मागच्या सरकारने घेतलं होतं, शशिकांतजी शिंदे छातीवर हात ठेवून सांगा तुम्ही त्याच्या साक्षीदार आहात. आणि 2 महिन्यानंतर मार्चच्या नंतर लोकांना परत बिल द्यायला या ठिकाणी सुरुवात झाली. ही वस्तुस्थिती आहे. मी काय सत्य तुम्हाला कोणाला नाकारता येणार नाही. आणि हे सर्व होत असताना आज मी सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला या संदर्भात माहिती देऊ इच्छितो की या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा आता विधानसभेच्या सदस्याला आणि विरोधी पक्षाच्या सदस्याला देखील मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी देण्यात आला, या परिस्थितीमध्ये जेव्हा असंख्य नवीन योजना देखील या अर्थसंकल्पात आपण जाहीर केली, या सर्व परिस्थितीत देखील एकंदरीत जी आर्थिक शिस्त जी आपण वारंवार या ठिकाणी सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न करत आहात, तुझी खडखडाट आहे, राज्य डबघाईस आलेला आहे, हे जे चित्र, हा जो चुकीचा भ्रम आपण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, तो पूर्णतः चुकीचा आहे, वस्तुस्थितीवर आधारित नाही. आणि म्हणून आपल्या एका विरोधी पक्षाची आता एक सवय झाली आहे. लोकसभेपासून तुम्हाला असं वाटलं की आज आरक्षण बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, अशा पद्धतीचं फेक नरेटिव्ह पसरून तुम्ही एक लोकसभेची निवडणूक जिंकण्यामध्ये दुर्दैवाने यशस्वी झाला. त्यामुळे मग तो फेक नरेटिव्ह आम्ही पूर्णपणे बदलून काढला. आणि आज बघा, विधानसभेत अर्थसंकल्पावर भाषणं करायचे आणि भाषणं केल्यानंतर उत्तरासाठी फक्त एक माणूस उपस्थित आहे. म्हणजे उत्तर शून्याची मानसिकता तुमची नाही आहे, हे या ठिकाणी दिसून येते. हे देखील या माध्यमातून, या सभागृहाच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला. मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, जरी ते आज उपस्थित नाही. आणि रात्री उशिरापर्यंत सभागृह चाललं. सन्माननीय सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, शशिकांतजी शिंदे, संजयजी खोडके, जगन्नाथजी अभ्यंकर, किशोरजी दराटे, धीरजजी लंगाडे, संजयजी केनेकर, किरण सरनाईक, इंद्रदेश नाईकडे, सुनील शिंदे, दादाराव केचे, अभिजित वंजारी, मनीषा कायंदे, अरुण लाड, परिणय फुके, श्री राजेश राठोड, अमित गोरखे, सत्यजित तांबे, अमोल मिटकरी, जयंत आसगावकर, श्रीमती चित्रा वाघ, श्री कृपाल तुमाने, उमा खापरे, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री सदाशिव खोत आणि सचिन अहिर अशा 27 सदस्यांनी रात्री उशिरापर्यंत या चर्चेमध्ये भाग घेतला. सरकारनं चांगल्या सूचना दिल्या, काही राज्याचे प्रश्न मांडले. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या सर्व सूचनेची नोंद मी घेतलेली आहे. त्या सर्व भाषणाचं मी वाचन या ठिकाणी केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने काही सदस्यांचं उत्तर मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि प्रथमतः राज्यामध्ये जी महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे, ती आर्थिक परिस्थिती देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा आपण कसं सक्षम आहोत आणि आपण कशा पद्धतीने, सर्वप्रथम मी आपल्याला महसुली तूटच्या संदर्भात सांगू इच्छितो की यावर्षीची एकूण महसुली जमा मागील वर्षीची होती 5,60,964 कोटी आणि यावर्षी त्या अंदाजीच्या तुलनेमध्ये 9.83ने वाढून 6,16,099 कोटी अपेक्षित आहे. आणि राज्याचा कर महसूल सन 2025-26मध्ये 4,77,400 कोटी इतका अंदाजित होता आणि तो 26-27मध्ये 5,13,881 कोटी आहे. आणि कर महसुलामध्ये साधारणतः 7.74 कोटीने वाढ अपेक्षित आहे. आणि आपला जो महसुली खर्च आहे, थोडक्यातच सांगतो, पूर्ण आकडेवारी वाचत नाही, त्याच्यात वेळ जाईल. आपला सन 26-27मध्ये महसुली खर्च 6,56,651 कोटी अपेक्षित आहे आणि 8.21% वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे आपली जी महसुली त्रूट आहे ती 0.93% आहे, जी की 1% कमी आहे. दुसरा महत्त्वाचा विषय ज्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला राजकोषीय तूटच्या संदर्भात सांगू इच्छितो की राजकोषीय तूट जी आपल्याला 3%पेक्षा जास्त करायची नव्हती, तर त्यामध्ये सन 25-26मध्ये 1,36,235 कोटी इतकी राजकोषीय तूट अपेक्षित होती. यात वाढ होऊन ते 26-27मध्ये 1,50,491 कोटी अपेक्षित आहे. राजकोषीय तुटीमध्ये साधारणतः काही वाढ जरी अपेक्षित असली, परंतु राजकीय तुटीचे स्थल उत्पन्नाचे असलेले प्रमाण हे 2.18% ते अंदाजित आहे.
आणि ते 2.76% आहे. मागच्या वर्षीचे 2.76% होते. म्हणजे राजकीय हे स्थूल उत्पन्नाच्या 3%पेक्षा वाढ आपण या ठिकाणी केलेली नाही आहे. आणि त्यासोबतच माननीय सभापती महोदय, जे आपल्याला डेट GDP रेशो जे आपण या ठिकाणी सांगतो की 25%पेक्षा स्थूल उत्पन्न 25%पेक्षा जास्त असता कामा नये. त्यामध्ये 25-26 मध्ये आपल्याला 9,32,242 कोटी इतके कर्ज अंदाजित होते. यामध्ये वाढवून आता जो आपलं कर्ज या ठिकाणी झालेलं आहे ते 11,02,654 कोटी इतके कर्ज अपेक्षित होते. आता ही 18.28% वाढ अपेक्षित आहे. परंतु राज्याचे स्थूल उत्पन्न हे त्याच्या तुलनेमध्ये 26-27 मध्ये जी आपण कर्जाची उभारणी केली आणि यावर्षी जे आपलं नियोजन आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने 2.68% जास्त या ठिकाणी होत हे नाही आहे. त्यामुळे आपली जी एकूण जी कर्जाची जी स्थूल उत्पन्नाची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी देखील आपली साधारणतः 18%च्या जवळपास आहे. आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याचा इतर राज्याचा जर आपण विचार या ठिकाणी केला माननीय सभापती महोदय, तर महाराष्ट्र देशामध्ये आर्थिक शिस्तीमध्ये दुसऱ्या नंबरचा राज्य आहे. आपण 3ऱ्या नंबरवर होतो मागच्या वर्षी. यावर्षी आपण 2ऱ्या नंबर. ओडिशा आपल्यापेक्षा पुढे होता. आणि जर आपण जी आपली कर्जाची टक्केवारी यावर्षी मी पूर्ण मागच्या अनेक वर्षाची आकडेवारी या ठिकाणी काढलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपली जी आकडेवारी या ठिकाणी आहे ती या आकडेवारीमध्ये सर्वात जास्त जे आपलं 53% अरुणाचल प्रदेश गेलेला आहे, छत्तीसगड 25% आहे, मेघालय 39% आहे, मणिपूर 40% आहे, मध्य प्रदेश 30.4% आहे, राजस्थान 36.8% आहे, उत्तर प्रदेश 31.60% आहे, महाराष्ट्र मागच्या वर्षी 18.2 होतं, यावर्षी 18.77 आहे. म्हणजे आपण कुठल्याही पद्धतीने या संदर्भामध्ये आपण अशा पद्धतीची कुठलीही आर्थिक शिस्त जे माननीय अजितदादा यांना अपेक्षित होती तोडलेली नाही आहे. भांडवली खर्चामध्ये यावर्षी आपण जबरदस्त वाढ या ठिकाणी केलेली आहे. जर भांडवली खर्चाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला तर यावर्षी आपण 19,650 कोटीची वाढ या ठिकाणी झालेली आहे, जे साधारणतः 21% आहे. आणि म्हणून मी या संदर्भामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे, परंतु अर्थसंकल्पाची पूर्णपणे तयारी करताना त्यांनी राज्याच्या सर्व घटकाचा विचार या ठिकाणी केला. बजेट म्हणजे फक्त जमा खर्च नाही, तर राज्याच्या विकासाची ती कशी दिशा आहे आणि पुढचं विजन कसं आहे. आजतागायत महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी चांगला अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याला दिला असेल, परंतु या अर्थसंकल्पाचं एक वैशिष्ट्य आहे, समाजातल्या सर्व वर्गातील सर्व सेक्टरवर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी सादर करण्यात आला तर विरोधक खऱ्या अर्थाने चेकमेट झाले. आणि जी आपली अनुपस्थिती आहे हे असं प्रमाण आहे, ते आहे तुमच्यापेक्षा जास्त आहे. मी निश्चितपणे या सभागृहामध्ये अनेक विषय या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्व सन्मान्य सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देत असताना अर्थसंकल्पामध्ये साधारणतः अनेक विषयाचा उल्लेख या ठिकाणी झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये असं अपेक्षित होतं की अनेक नवीन योजना या ठिकाणी येणार नाही. आणि मला या गोष्टीचा मुळात आनंद आहे की मत्स्यमारासाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक उद्योजकासाठी असेल, स्टार्टअपसाठी असेल, असं कुठलाही सेक्टर नाही आहे की ज्या सेक्टरला दुर्लक्षित केलेल्या सरकारने प्रत्येक सेक्टरच्या माणसाला प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. सर्वात जे आश्चर्य विरोधी पक्षाला वाटलं असेल माननीय गुलाबरावजी, त्यांना असं वाटलं असेल की काय सरकार काय आता कर्जमाफी करणार नाही. यांना असं वाटलं की निवडणुकीचा जसं यांचा जुमला होता तशा पद्धतीचा आपला जुमला आहे, परंतु ते जुमला नव्हतं. कुठलंही आंदोलन नाही, कुठलीही चळवळ नाही, परंतु जे निवडणुकीमध्ये आम्ही वचन दिलं होतं त्या वचनाच्या पूर्ततेसाठी यावर्षी अर्थसंकल्पामध्ये जून 2026 पर्यंत
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा 2 लाखपर्यंतचा कर्जमाफ करण्याचा निर्णय समितीच्या शिफारशीनुसार सरकार घेईल हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. आणि त्यामुळे तुम्ही जे दुसऱ्या दिवशी पायऱ्यांवर जे प्रदर्शन केलं त्यातून काही साध्य झालेलं नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला एक माहीत आहे की सरकारने सर्वात जास्त मदत शेतकऱ्याला केलेली आहे. नमो किसान असेल, PM किसान असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत SDRF NDRFच्या बाहेर जाऊन असेल. आणि जी मदत यावर्षी देखील झाली ती इतकी फास्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात कधी इतकी फास्ट मदत झाली नाही. तितक्या तातडीने हे रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी गेलेली आहे. ते निवडणूक नसताना आणि मी शशिकांतजी शिंदे तुमच्या मनातल्या ज्या व्यथा आणि वेदना आहे मी ते समजू शकतो. कारण की ज्या पद्धतीचं काम गतिमान काम या सरकारमध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीचे निर्णय सरकारमध्ये माननीय सक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारचे सर्व मंत्री या ठिकाणी घेत आहे, त्यामुळे पुढचे अनेक वर्ष तुम्हाला काय या ठिकाणी येण्याची शक्यता दूरपर्यंत वाटत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जे बसल्या बसल्या या ठिकाणी कॉमेंट करता, या कॉमेंटमुळे खूप काही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये खोटं भ्रम पसरला जाणार नाही. आणि त्यामुळे लवकर या गाडी इथं जी काही वॅकन्सी आहे ते घेण्यासाठी लवकर आपण आपलं आरक्षण पक्का करा. अन्यथा एकदा गाडी सुटली आणि नंतर तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेले तर काही साध्य होणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचा मनापासून धन्यवाद देतो की मागच्या वर्षी माननीय अजित पवार साहेबांनी अर्थसंकल्प सादर करत असताना खालच्या सभागृहात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना करण्याचं या ठिकाणी जाहीर केलं होतं. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये जे बजेटची पुस्तक होती त्यामध्ये असं नमूद नव्हतं, परंतु त्यांनी खालच्या सभागृहामध्ये भाषणातून अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या मध्ये थांबून त्यांनी बळीराजा शेत पांधन रस्ते योजना करताना त्यांनी रामटेक पॅटर्नने हे करू आणि रामटेकमध्ये जी राबवलेली आहे त्या पद्धतीने करू अशा पद्धतीचा सुतोवाच केला होता. आणि या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी आपण 1000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आणि पुढील 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या 100% तालुक्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणारी सुलभ कार्यपद्धतीने मेकॅनिकल पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे रस्ते या ठिकाणी करणार आहोत. आणि यामध्ये मी पुन्हा एकदा सभागृहाच्या सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की आपण सर्व आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलेलं आहे, इरेस्पेक्ट ऑफ पार्टी. ज्या पद्धतीने आपण इमारत बांधकाममध्ये आम्ही एक काळ होता शशिकांतजी की आमदाराला संजय गांधीच्या समितीतून काढलं होतं, आम्ही धरणा देऊन बसलो होतो. परंतु या सरकारने बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेमध्ये आणि इमारत बांधकामच्या कमिटीमध्ये आमदाराला सदस्य केलेलं आहे पार्टी सोडून, आणि तुम्हालाच ते सर्व अधिकारी या संदर्भात दिलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या पूर्ण 358 तालुक्यामध्ये जेवढे ग्रामीण तालुके आहेत, सर्व ग्रामीण तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या शासनाने निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही रस्ते करू, त्याची योजना त्याला पहिली प्रोव्हिजन 1000 कोटीची या संदर्भात झालेली आहे. आणि यामध्ये सातत्याने आपण वाढ करणार आहोत. एक काळ असं होतं की गावाचे VR ODR रस्ते नव्हते, गावाचे पोच रस्ते नव्हते. अनेक वर्षापासून सरकार अस्तित्वात असताना पुण्याला त्याची काळजी वाटली नाही. परंतु प्रधानमंत्री सडक योजना देशात झाली आणि माननीय देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री सडक योजना केली. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या पूर्ण 358 तालुक्यामध्ये रस्त्याचा जाळ या ठिकाणी झालेला आहे. हे कोणाला विसरता येणार नाही, तुम्हाला विसरता येणार नाही. आणि अतिशय महत्त्वाची बाब दुसरी की यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रामीण रस्ते आहेत त्यासाठी 4500 कोटीची तरतूद केली. मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय तर शासनाने केलाच केला, परंतु 1000 लोकसंख्येचे प्रत्येक गावाला वाड्या तांड्याला सिमेंट रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही जे विचार या ठिकाणी करत होते की आता सरकार एवढे सर्व खर्च एवढे सर्व योजनाचा खर्च राबवू शकणार नाही, ही तुमची जी धारणा होती ती पूर्णपणे आम्ही या ठिकाणी फेल झालेली आहे. मी अध्यक्ष महोदय, अनेक विषयाचा उल्लेख या ठिकाणी या अर्थसंकल्पात झाला जरी असेल,
परंतु काही मुद्द्यांवर मी या ठिकाणी आवर्जून याचा उल्लेख करणार आहे की बांबूच्या संदर्भामध्ये यावर्षी 50,000 कोटीचा बांबू धोरण या ठिकाणी बांबूवर आधारित उद्योगासाठी तयार झालं. आणि आता बांबूची लागवड महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आता आम्ही बांबूला कृषी विभागात घेऊन त्याचा पीक म्हणून त्याचा दर्जा देऊन त्याच्यासाठी एक नवीन योजना करत आहोत. आपल्या जी रामजी योजनेमध्ये किंवा पूर्वीच्या मनरेगामध्ये ही योजना होतीच, परंतु आता कृषी विभागामार्फत देखील बांबू लागवडीचा विशेष कार्यक्रम आपण यावर्षी हाती घेत आहोत. आणि पुढच्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्याला जे बांबूची गरज आहे, आपल्याला वेगवेगळ्या पॉवर प्लांटला बांबूची गरज आहे, फर्निचरला जे बांबूची गरज आहे, बांबू हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा भाग या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये लवकरच एक बांबू लागवडीचं देखील एक मोठं धोरण या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे कार्यान्वित या ठिकाणी केलं जाणार आहे. दुसरं, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब मला ज्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा, ज्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाला धन्यवाद द्यायचा आहे, आणि ती घोषणा मी मागच्या अर्थसंकल्पामध्ये या सभागृहात केली होती. कदाचित आपण विसरले असाल, परंतु आम्ही विसरलो नाही, की महाराष्ट्रामध्ये जितकं शेती होते, जितकं कृषी विभाग या ठिकाणी कार्य करत आहे, ते सर्व शेतमजुराच्या श्रमावर या ठिकाणी कार्यरत आहे. आपण गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना काढली होती. त्या विमा कंपनी शेतकऱ्याला लाभ देत नव्हती, टाळाटाळ करत होती. मग आपण त्याला सानुग्रह अनुदान योजना केलं. डायरेक्ट तहसीलदार 2 लाख रुपये देत आहे. आता शेतकरी ज्या शेतात काम करत असला त्याला सर्पदंश झाला तर शेतकऱ्याला मदत होती, मात्र शेतमजुराला मदत नव्हती. तो सर्पदंश जाऊन मेला तर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मिळाले अशी अवस्था होती. राज्यात सुमारे 2 कोटी शेतमजूर आहे सभापती महोदय, आणि या 2 कोटी शेतमजुराला मागच्या 75-77 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं सुरक्षा देण्यात आली नव्हती. सांगतो शांत राहा, चिंता करू नका. तुमचे सर्व आम्ही इथं बसून तुमचे सर्व आशा अपेक्षा पूर्ण करणार आहोत. तुम्ही चिंता करू नका. तुमच्या प्रत्येक मागण्या आम्ही पूर्ण करणार. तुम्हाला हे ऐकायला त्रास होत आहे, मी तुमच्या वेदना समजू शकतो, पण ऐकून घ्या शांततेत. माननीय सभापती महोदय, मागच्या इतक्या वर्षामध्ये जी शेती होत आहे, या शेतमजुराच्या श्रमावर होत आहे. ते शेतमजूर 50-50 किलोमीटर दूर कामावर जातात. आज शेतमजुराची अडचण खूप मोठी आहे. शशिकांतजी, तुम्हाला मान्य करावं लागेल. ते येताना जाताना त्यांचा अपघात झाला, त्यांना काहीच मिळत नव्हतं. औषध फवारणी करून राहिले शेतीमध्ये, तो शेतमजूर मरण पावलं, त्याला कुठलीच मदत नव्हती. परंतु गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतमजुराचा समावेश करण्याचा निर्णय या राज्य शासनाने केलं आणि महाराष्ट्राच्या करोडो शेतमजुराला सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय या ठिकाणी केलं. कधीतरी असं अभिनंदन करा. माननीय सभापती महोदय, नैसर्गिक शेती ही आता काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी जे अन्नधान्य, मी जे भाजीपाला खातो तो विषमुक्त असला पाहिजे. माणसाचा पूर्णपणे आरोग्य हा या रासायनिक खतं, कीटकनाशक आणि फवारणी झालेला औषध, फळभाजी आपण लगेच किती दिवसामध्ये खातो याचं कुठलंच तारतम्य नाही. कॅन्सरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार. त्यामुळे नैसर्गिक शेती हा विषय शासनाने याला प्राधान्याने या ठिकाणी घेतला. यावर्षी त्यासाठी तरतूद तर केलीच आहे, परंतु आपण जर ओव्हरऑल विचार केला, मी माननीय केंद्रीय कृषी मंत्र्यांशी बोललो, तर देशामधली रासायनिक खताची सबसिडी ही 2,40,000 कोटी आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्राची रासायनिक खताची सबसिडी ही 27,850 कोटी रुपये होती. त्यांनी सुद्धा विचार केलेला आहे की आता हे पैसे आपण थेट शेतकऱ्यांना द्यायचे. त्यांनी रासायनिक खताचा वापर कमी, एवढ्या सबसिडी आपण या ठिकाणी दिलेल्या आहे की जे रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरून राहिलं त्याला जास्त अनुदान आणि नैसर्गिक शेती करून राहिलं त्याला कमी अनुदान. त्यामुळे भविष्यामध्ये आता नैसर्गिक शेतीला पूर्णपणे राजाश्रय देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने केलेलं आहे. त्याचा सुतोवाच अर्थसंकल्पात या ठिकाणी झाला आणि भविष्यामध्ये कृषी विभागामार्फत निश्चितच मोठ्या प्रमाणावर या संदर्भामध्ये आपण निर्णय या ठिकाणी करणार आहोत.
अजून महत्त्वाचा निर्णय झाला ॲग्रीज टॅक्सचा. ॲग्रीज टॅक्सच्या निर्णयामुळे आता 1,71,00,000 शेतकरी होते, सुमारे 1,32,00,000 शेतकरी हे आता ॲग्रीज टॅक्समध्ये या ठिकाणी आलेले आहे. आपण कृषी विभागामध्ये लॉटरी बंद करून टाकलेली आहे. अनेक वर्षापासून काय होतं, 100 लोकांनी लाभ द्यायचा होता, 1000 लोकांचा अर्ज करायचं, 900 लोकांना सांगायचं की तुमचा अर्ज व्यवगत झाला, पुढच्या वर्षी नवीन अर्ज करा. आपण आता कुठली लॉटरी ठेवायची नाही अशा पद्धतीचा निर्णय केला. आणि यावर्षी जे मागच्या अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे उपस्थित झाले होते ते सर्व अर्ज आपण निकाली काढलेले आहे. आता भांडवली गुंतवणुकीची जी योजना आली यावर्षी त्याच्यामध्ये 2000 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात आपण आता केलेली आहे. नमो किसानमध्ये देखील आपण शेतकऱ्यांना सुमारे 6000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून देत आहोत. त्यासोबतच वनपट्टेधारक जे होते ज्यांना फार्मर आय डी मिळाली नव्हती त्यांना देखील फार्मर आय डी द्यायचा निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि विशेष करून जे आदिवासी शेतकरी होते, राज्य सरकार कधी कोणाला सोलर पंप देत नव्हती, बोरवेल देत नव्हती, परंतु महाराष्ट्र सरकारने यावर्षी आता असा निर्णय केलेला आहे की महाराष्ट्रात जे वन क्षेत्रात राहणारे जेवढे आदिवासी आहेत ज्यांना वन कायद्यामुळे सिंचनाची सोय देता येत नाही, ज्यांना इलेक्ट्रिकची लाईन आपल्याला पोहोचून देता येत नाही, वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे त्यांच्या शेतामधल्या शेती होत नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी, आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये मोफत पूर्णपणे सोलर इंधन विहीर आणि सोलर पंप देण्याची योजना या ठिकाणी केलेली आहे. वन्य प्राण्यांचा मनुष्य वन्यजीव संघर्षाचा मुद्दा राज्य सरकारच्या दृष्टीने अतिशय प्राधान्याचा विषय झालेला आहे. आज वन क्षेत्रात राहणारेच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात वन नाही त्या भागात देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे परेशान झालेले आहे. आणि मग हे एक नवीन संकट सरकारपुढे आलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने याला नैसर्गिक आपत्ती जाहीर करा म्हणून या ठिकाणी सांगितलं. वाघाचा त्रास कुठे वाढलेला आहे, कुठे बिबट्याचा त्रास वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता मनुष्य वन्यजीव संघर्षावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पात देखील आपल्या भाषणात या ठिकाणी सांगितलं की मनुष्य वन्यजीव संघर्षाच्या संदर्भामध्ये सर्व समावेशक विचार करून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जसा आपण शेतीमध्ये करत आहोत त्याच पद्धतीने यामध्ये देखील त्याचा वापर कसा करता येईल, आपले जंगल आपल्याला अतिशय समृद्ध कसे करता येईल, आणि या प्रश्नाला समोर जाताना ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहे जे राज्याच्या शेतकऱ्याला अपेक्षित आहे. शेवटी प्रश्न येणार नाही का, प्रश्न येतात, नवीन प्रश्न उपस्थित होतात, नवीन संकट येत राहतात, कधी कोरोनाचा संकट आला, परंतु आपण पूर्णपणे प्रत्येक संघर्षाचा सामना केला, त्याला समोर गेलो आणि त्यावर उपाययोजना शोधल्या, त्यासाठी योजना तयार केल्या, त्या योजनेचा लाभ लोकांना दिलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा निर्णय या ठिकाणी अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, सरकार या ठिकाणी घेत आहे. आणि त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले ज्याचा वारंवार मी उल्लेख या ठिकाणी करणार नाही. परंतु हे सर्व होत असताना एका बाजूने शेती तर दुसऱ्या बाजूने उद्योगाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे धोरणं सरकारने केले, मग रत्न आभूषणाच्या संदर्भात धोरण असेल, स्टार्टअपच्या संदर्भामध्ये असेल, त्यासोबतच आपल्या वेगवेगळे ज्याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये सर्व धोरणाचा या संदर्भात झालेला आहे. या सर्व धोरणामुळे राज्यामध्ये गुंतवणूक आपल्याला या ठिकाणी आकर्षित करायची आहे. महाराष्ट्र शासनापुढे जे सर्वात मोठं आव्हान एक पायाभूत सुविधाच आहेच. शशिकांतजी आपण खूप टीका केली, आपण दोन्ही पद्धतीची भूमिका घेतली. एका बाजूने राज्यामध्ये कधी नाही झाले एवढे 1000 कोटीचे काम सुरू आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता, तुम्ही पायाभूत सुविधांवर जास्त लक्ष घालता, यामागे सरकारचा वेगळा इंटरेस्ट आहे, अशा पद्धतीचा तुम्ही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु नंतर तुम्ही असंही बोलले की इथून कोस्टल रोड क्रॉस केल्यानंतर, सीलिंग क्रॉस केल्यानंतर कसं जाम होतं किंवा अटल सेतूतून आल्यानंतर कसं जाम होतं. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही मागणी केली, तुम्ही आपला अडचण सांगितली, तुम्ही देखील राज्याचा जनता म्हणून आम्ही तुमचा देखील विचार करतो आणि या सर्व अडचणीवर देखील सरकार मात करणार आहे. परंतु एका बाजूने पायाभूत सुविधेचे काम एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असताना
किमान 2 चांगले शब्द तुम्ही बोलू शकत नसेल तर किमान वाईट बोलून चुकीचा भ्रम निर्माण करू नका, एवढ्या रास्त अपेक्षा माझ्या तुमच्याकडून आहे. माननीय सभापती महोदय, एका बाजूनी मुंबईचा विकास, दुसऱ्या बाजूनी कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आपण आता गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी करत आहोत. ओडिशा राज्य आपल्याला आपल्या राज्याच्या तुलनेत 2 नंबरवर होतं आपल्या कर्ज घेण्याच्या टक्केवारीमध्ये. आपण 3 वर होतो मागच्या वर्षी, आता आपण 2 वर गेलो, ओडिशा मागे गेला. परंतु गडचिरोलीची जी स्ट्रेंथ आहे आणि भविष्यामध्ये गडचिरोली जे राज्याच्या विकासामध्ये जो कॉन्ट्रीब्युशन देणार आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र राज्य हा 1 नंबरवर राहणार आहे सभागृहात. आणि हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण आपल्या मायनिंग पोटेन्शियलचा वापरच केला नाही. राज्याच्या एकूण जे खनिज संपदा आहे त्यामध्ये 70% खनिज संपदा विदर्भात आहे. आणि या खनिज संपदेकडे पूर्वीची जी तुमची सरकार होती ती कधीच लक्ष घालत नव्हती. विदर्भाकडेच लक्षात नव्हतं. परंतु आज माननीय देवेंद्रजींनी गडचिरोली जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारलं. मागच्या वर्षी 500 कोटी रुपयाचे रस्ते दिले. आता या वर्षी जे 140 कोटीचा जो रस्ता झाला, मी स्वतः त्यांच्यासोबत त्या भागात गेलो होतो, एकदम छत्तीसगडच्या बॉर्डरला विमानाने. तो नक्षलचा शेवटचा गड उद्ध्वस्त केलं 1 दिवसापूर्वी आणि दुसऱ्या दिवशी चौकी निर्माण केली. पोलीस 140 किलोमीटर कच्च्या रस्त्याने त्या ठिकाणी जात होते. कोणाला हार्ट अटॅक झाला, कोणाला नक्षलाने हमला केला तर त्याला बाहेर काढण्याची सोय नव्हती. 140 कोटीचा रस्ता यावर्षी अर्थसंकल्पात आपण या ठिकाणी मंजूर केलं. मला परवाच पोलीस अधीक्षकांचं झालं की तुमच्या या निर्णयामुळे असंख्य पोलिसांचा जीव या ठिकाणी वाचणार आहे. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. गडचिरोली 31 मार्चपर्यंत पूर्णपणे नक्षलमुक्त होईल. हे केंद्र सरकार आता लवकरात लवकर जाहीर करणार आहे. म्हणजे नक्षलाची जी समस्या होती त्याच्यातून देखील राज्याला मुक्तता मिळाली आहे. आणि गडचिरोली भविष्यामध्ये दरडोई उत्पन्नाचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र मागे आहे. परंतु चिंता करू नका, आपल्या राज्याची लोकसंख्या खूप मोठी आहे. आपलं राज्य खूप मोठं आहे. छोट्या राज्याशी, छोट्या जिल्ह्याशी आपली एक तुलना होऊ शकत नाही. कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र जर एक वेगळं राज्य राहिलं असतं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्थेमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला 30वा क्रमांक राहिला असतं. एवढी मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्र जर एक वेगळा देश राहिला असता तर 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था जगामध्ये राहिली असते. आणि पुढची आपली गती जर अशीच राहिली तर आपण पहिल्या 25 मध्ये या ठिकाणी येणार आहोत. आणि त्यामुळे माननीय सभापती महोदय, जे अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे, एक नवीन संकल्पना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली की एकल महिलाचं सर्वेक्षण. दिव्यांग होते नाही का, पहिली होते. 600चा 1000, 1000चा 1500 आणि 1500चा 2500 करण्याचा निर्णय हे महायुती सरकारने घेतलेला आहे, आपण घेतलेला नाही आहे. आणि आता जे एकल महिला आहे याचा सर्वेक्षण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे. आणि लवकरच जे सिंगल लेडी आहे, विधवा, घटस्फोटित, अविवाहित, परित्यक्ता, अशा सर्व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी दिव्यांगासोबत, जसं आपण दिव्यांगासाठी 1% निर्णय या ठिकाणी घेतला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व एकल महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी भविष्यामध्ये निश्चितपणे एक नवीन योजना राज्य सरकार या ठिकाणी अंमलात आणणार आहे. याचा देखील उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो. सन्माननीय सदस्य सतेज पाटील यांनी परत एक चुकीचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला की MERCनी वीज दरवाढीबद्दल एक उल्लेख या ठिकाणी केला. मी त्या संदर्भात सांगू इच्छितो की वीज नियामक जे आयोग आहे, हे वीज नियामक आयोग हे त्यांचा जो क्रायटेरिया त्या पद्धतीने विजेचे दर निश्चित करत असतो. महावितरण कंपनीने 5व्या नियंत्रण कालावधीसाठी बहुवर्ष वीज दर याचिका 217/2024 आयोगात सादर केली होती. त्या आयोगाने सदर
वीज याचिकेवर 28 मार्चला जो आदेश दिला होता त्या आदेशामध्ये काही अनावधानाने काही चुका झाल्या होत्या. मग राज्य सरकारने महावितरण कंपनीने सदर 28 मार्च 2025 रोजीच्या आदेशातील वीज खरेदी खर्च 90,000 कोटी व भांडवली खर्च 54,000 कोटी, इतर घटकातील त्रुटी व महावितरणावर होणारा प्रतिकूल परिणाम या आयोगाच्या निदर्शनास आणून दिला, म्हणून आयोगाने तो निर्णय बदलला. परंतु आज विजेच्या दृष्टीने देखील राज्य मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता ग्रीन एनर्जीकडे जात आहोत. सुमारे 10,000 मेगावॅट विजेची निर्मिती ही पुढच्या काही दिवसामध्ये पूर्णपणे सोलरवर या ठिकाणी होणार आहे. आपण अनेक धोरणे या ठिकाणी केले. सर्व आवास योजनेला रूफटॉप सोलर आपण या ठिकाणी देत आहोत. काही लोकांनी मोर्चे काढले, काही लोकांनी परत एक चुकीचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु गरीब घटकाला त्यांनी किती किलोवॅटची सोलर रूफटॉप लावावं याला कुठलाही निर्बंध नाही आहे, हे मी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. आणि म्हणून भविष्यामध्ये आपली मेजॉरिटी ऑफ जे आपलं वीज जनरेशन आहे तो आपल्या या ठिकाणी सोलरवर होणार आहे. एका बाजूने आपण पर्यावरणाचं रक्षण करत आहोत, एका बाजूने जे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे हरित महाराष्ट्र करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ते आपण या संदर्भामध्ये करत आहोत. 300 कोटी वृक्ष लागवडचा टार्गेट आपण या ठिकाणी ठेवलेलाच आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जी काही नैसर्गिक आपत्ती किंवा येते त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल देखील आपण या ठिकाणी स्थापन करत आहोत. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एका बाजूने अमृतकाल रस्ते विकास योजनाचा आता नवीन आराखडा या ठिकाणी आपण तयार करत आहोत. मग प्रधानमंत्री सडक योजना असो, मुख्यमंत्री सडक योजना असो, आपण आता एडीबीच्या माध्यमातून काही ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत. हे सर्व करत असताना राज्याच्या जनतेला पायाभूत सुविधेच्या माध्यमातून दिलासा, शेतकऱ्यांना शेतरस्त्याच्या माध्यमातून दिलासा, शहरामध्ये मोठे मोठे प्रकल्प, वेगवेगळे उन्नत मार्ग, वेगवेगळे कोस्टल मार्ग, जलमार्ग, आता आपण महाराष्ट्र शासनाने जहाज बांधणी, जलवाहतूक व जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण या ठिकाणी केलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की राज्य शासनाने जेवढे धोरण या ठिकाणी केलेले आहे त्याचा आपण अभ्यास करा. आता मत्स्य संपदा, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना होती, त्या योजनेच्या आधारावर त्या धर्तीवर राज्याची मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आली. म्हणजे मच्छीमार समाजाला देखील, या घटकाला देखील न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. सन्माननीय हेमंत पाटील साहेब या ठिकाणी आहे, त्यांचा हळदचा प्रकल्प इतके दिवसापासून थांबला होता, त्याला यावर्षी आपण तरतूद केली आहे. आणि जितक्या रकमेची त्यांना गरज असेल, आता जितक्या रकमेची त्यांना गरज असेल ते सर्व रक्कम त्यांना देऊन त्यांचा हळदीचा प्रकल्प हे लवकरात लवकर पूर्ण या ठिकाणी करण्यात येईल. केली आहे. तुम्ही कुठं आहे पहिले सांगून टाका. बोला मंत्री महोदय, बोला. चितबी मेरी पडबी मेरी असं नाही चालणार. मंत्री महोदय बोला. मी सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या उत्तराच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एका बाजूनी चंद्रपूरमध्ये टिंबर म्युझियमवर व्हॅलिडियम असेल की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी कुठली योजना असेल, या सर्व योजनेचा जी दिशा आहे, जे 16 उपक्षेत्र आपण या ठिकाणी निवडलेले आहे आणि 4 जे आपले स्तंभ आहे, हे 4 स्तंभ आणि हे जे 16 उपक्षेत्र आहे हे महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्र 2047ची ही खऱ्या अर्थाने 2047ची ही पायाभरणी आहे. आपल्याला असं वाटत असेल की काही लोकांनी सांगितलं 2047चा उल्लेख या ठिकाणी वारंवार करण्यात आला. असं आहे की फक्त वर्षाचा जमा खर्च नाही, हम प्लानिंग करते दूर की.
कारण की 2047 पर्यंत आम्हाला महाराष्ट्रात सत्तेमध्ये देखील राहायचं आहे आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे, गतिमान विकास या ठिकाणी करायचा आहे आणि तुम्हाला सर्व विरोधी पक्षात राहून पाहायचं आहे शशिकांतजी. त्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा संकल्प केला होता, 150 दिवसाचा केला, 1 वर्षाचा केला, तसं 5 वर्ष, पुढचे 10 वर्ष आणि 2047 मध्ये जेव्हा स्वतंत्र भारताला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपली अर्थव्यवस्था कशी राहील, आपण कसे राहणार आहोत, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. तुम्हाला समजतच नाही ते की कसं करतंय माणूस, कसं करतंय एवढं सर्व व्यस्ततेतून हा अशा पद्धतीचा अर्थसंकल्प. काय हरकत नाही, ते टीम आहे, पूर्ण टीम म्हणून आपण या ठिकाणी काम. तुम्ही वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करता प्रत्येक अधिवेशनात, प्रत्येक दिवशी, परंतु तुमच्या या प्रयत्नाला कधी यश येणार नाही. आम्ही सर्व महायुती म्हणून एक आहोत. तुकडे तुकडे तुमचे झालेले आहे, तुकडे तुकडे गँगचे, ते दिल्लीवाले तुकडे तुकडे गँग. आणि मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या अर्थसंकल्पामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले. या सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, ज्यामध्ये काही परिणय फुकेजींनी काही धानाचा प्रश्न उपस्थित केला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला देखील विनंती केली आहे 10 फरवरीला, आत्ताच त्याची कॉपी मी तुम्हाला देतो, की आपल्याला याची धानाची खरेदीची जी लिमिट आहे ते वाढवून द्या. स्वतः आपण याचा पाठपुरावा करू. अजून जे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले आहे त्याचं लवकरात लवकर बैठक आपण या ठिकाणी याच अधिवेशनात आपण घेऊन पुढच्या 4-5 दिवसामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खरेदीच्या संदर्भात जे काही अडचणी आहे त्या अडचणीवर निश्चितच मार्ग काढू. त्यासोबतच अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केलेला आहे त्या सर्व सन्माननीय सदस्यांनी जे जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले त्या सर्व प्रश्नाचा लिखित उत्तर पुढचे 15 दिवसामध्ये आपल्याला पाठवण्याची मी व्यवस्था करतो. आपण महाराष्ट्राचे अनेक प्रश्न, धोरणात्मक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि हे सर्व प्रश्न उपस्थित करत असताना राज्याच्या सर्व अडचणीला मात करून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवायची आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये, पर्यटनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे, पर्यटकाच्या संख्येमध्ये वाढ करायची आहे. त्यामुळे यावर्षी प्रादेशिक पर्यटन योजनेतून महाराष्ट्राच्या 50 प्रमुख डेस्टिनेशनला पुढे नेऊन पर्यटनामधून सर्वात जास्त रोजगार निर्माण होतो. सांगतो चित्रनगरीचं, तुम्ही बोलले म्हणून ते सांगतो. आणि या पूर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला जे काय सांगतो निसर्ग उपचार केंद्राचंही सांगतो आणि अतिशय खुलासेवर या ठिकाणी सांगतो. आपण हा मुद्दा उपस्थित केला म्हणून मी तुमच्यासाठी सांगतो तिन्ही विषय घेतो. महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे गडकिल्ले आहे, आपल्याला एवढं वारसास्थान वर्ल्ड हेरिटेज साईटचं मिळालेलं आहे, त्याची प्रसिद्धी करायची आहे, त्याची ब्रँडिंग करायची आहे, त्याचा इतिहास जगासमोर दाखवायचा आहे. ते काम आपण हाती घेणार आहोत. चित्रनगरीचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी केलं. विदर्भाच्या लोकांना मुंबईला येऊन संघर्ष करायला फार त्रास होत होता. अनेक कलाकार होते, अनेक सुभाष घई असतील, अनेक लोक असतील त्या ठिकाणी जे तिथल्या तिथंच राहून गेले. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, म्हणजे पूर्वी सुधीर भाऊंनी त्याचा लीड घेतलं होतं आणि 140 एकर जागा आम्ही रामटेकमध्ये चित्रनगरीला देण्याचा निर्णय या ठिकाणी केला. आणि महाराष्ट्राची चित्रनगरी, तिसरी चित्रनगरी ही नागपूर जिल्ह्यात, विदर्भात, रामटेकमध्ये या ठिकाणी होता. त्याचा आनंद आणि मला आहेच या ठिकाणी. आणि राहिला प्रश्न, त्यात आपण निश्चितच कालिदासांचा इतिहास आपण जगाला कुठे सांगू शकलो नाही. शेक्सपियरला UKने ज्या पद्धतीने प्रस्तुती केली, आपल्याला कालिदासांची प्रस्तुती करता आली नाही. म्हणून महाकवी कुलगुरू कालिदास यांच्या जीवनावर बायोपिक करण्याचा निर्णय, त्या सर्व पद्धतीचं सहकार्य करण्याचा निर्णय या ठिकाणी केलं. आणि मी स्वतः संजय लीला भन्साली यांची भेट घेतली. त्यांनी हे मान्य केलं की शक्य झालं तर ज्या पद्धतीने बाजीराव मस्तानीमुळे बाजीरावचा इतिहास लोकांना कळला, पद्मावतीमुळे पद्मावतीचा इतिहास कळलं, त्या पद्धतीने
महाकवी कुलगुरू कालिदास यांचा जीवनचरित्र देखील महाराष्ट्रातील देशाच्या जनतेला कळावं, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. रामसृष्टी आपण उभारत आहोत, शिवसृष्टी आपण उभारत आहोत. तुम्ही तर रामाची खूप एलर्जीच केली होती म्हणून कदाचित ही अवस्था झाली आहे. परंतु राहिला प्रश्न आहे निसर्ग उपचार केंद्राचा. दरेला निसर्ग उपचार केंद्र तर आहेच आहे, परंतु मुंबईला देखील एक निसर्ग उपचार केंद्र या ठिकाणी उघडलं जात आहे. काही लोकांची सत्ता गेली, काही लोकांच्या हातातून महानगरपालिका गेली, काही लोकांना डिप्रेशन आलं आहे, काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. मुंबई हे जागतिक तणावाचा सर्वात मोठं शहर आहे आणि या मुंबईमध्ये जे काही डिजिटल युग आलेलं आहे, जे धावपळीचं जीवन आहे, या धावपळीच्या जीवनमध्ये रोजची दगदगीमुळे एक चांगला निसर्गोपचार केंद्राची गरज होती. आपण काय निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, की भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा, योग, ध्यान, प्राणायाम, नादोपचार म्हणजे म्युझिक थेरपी, तसेच पारंपरिक कलात्मक साधना, तणावमुक्ती व सर्वांगीण आरोग्यासाठी प्रभावी असल्याने वैज्ञानिक संशोधनातून हे अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात बहुविषयक उत्कृष्ट केंद्र स्थापित करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आहे. आणि हा केंद्र जगापुढे आदर्श होईल अशा पद्धतीचं एक केंद्र आपल्याला मुंबईला या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यामुळे मी शशिकांतजी आपल्याला सांगू इच्छितो, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले पर वक्त जरूर बदलता है. और अजून है का, पसीने की स्याही से जो लिखते हैं इरादों को, उसके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं होते. आणि म्हणून आव्हान अनेक असतील, प्रश्न अनेक असतील, संकट अनेक येतील, परंतु महायुतीची सरकार या सर्व संकटाचा सामना करून महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी सक्षम आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा आणि अपेक्षा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वेदना दूर करणे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आत्मनिर्भर करणे, महाराष्ट्रात जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवणे, महाराष्ट्राच्या युवकाला रोजगार देणे, त्यासाठी जे जे धोरण आवश्यक आहे ते सर्व धोरण राज्य सरकार या ठिकाणी घेत आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी करून, शेतकऱ्याला कर्जमुक्ती करून महाराष्ट्राला 2047 पर्यंत देशामध्ये सर्वात मोठं राज्य, सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणून आम्ही जो संकल्पाने जो स्वप्न पाहिलेला आहे तो निश्चितपणे जनतेला आणि महाराष्ट्राला निश्चितपणे ते स्वप्न आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देऊ एवढंच सांगतो आणि आपले बोलणे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.